नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी संध्याकाळी सुरुवात केली. संध्याकाळी म्हणजे 3:30-4 वाजत आलेत आता. तर माझ्या सासूबाई आलेल्या आहेत. मग सासूबाई म्हणजे फौजी साहेबांच्या मावशी माझ्या सासूबाई झाल्या. त्या आल्या होत्या, त्यामुळे मी व्हिडिओची सुरुवात केलीच नाही सकाळी. म्हणलं जरा निवांतच करावा. आणि सासूबाई आहेत 2-3 दिवस, त्यांना म्हणलं राहा. तर म्हणलं दुपारी आता थोडासा आराम पण झाला आहे, आता स्वयंपाकाला लागते. आणि हे पा सागर पण आलाय वरती. झोपला होता, थोडासा झोपला होता. तर एक माझं कुकुलं बाळ जाईन, एक राहील माझ्याजवळ. चल आवरून घेऊ आहे ना. हा म्हणलं मी तुला मदत करू लागतो. आणि वातावरण आज उघडलंय बरं का, म्हणजे काल दुपारपासूनच उघडलं होतं आणि आज तर डायरेक्ट ऊनच पडलंय, आभाळ सगळं गेलंय. आणि हे पावसामुळे आता आपली झाडं कसले भारी झालेत, एकदम हिरवेगार झालेत. झाडांना फुलं पण यायला लागलेत आणि कपडे इथं वाळायला घातलेले आहेत. आणि हे पहा, गुलाबाला मस्त फुलं यायला लागलेत. तर थोडेफार झाडं पण निहाळून पाहिले वर आले सरशी, कारण सकाळपासून मी वरती आलेच नव्हते. तर हे पहा, झाडांकडून मस्त फेरफटका झालाय. तर चला आता खाली जातो. दादू, अरे रेनलीला कसले भारी फुलं आलेत. आणि हे पहा, पिंक रेन लिलीला किती छान फुलं आलेत. आता पाऊस जसा चालू झालाय ना, तसं या रेन लिलीला मस्त फुलं यायला लागलेत. वाव, कसले भारी दिसतात ना रे. आणि याच्यामध्ये पांढरी पण रेन लिली म्हणजे मिक्स आहे बरं का. तर याच्यामध्ये पिंक जास्त आहे, पांढरी कमी आहे. आणि पलीकडे पण आहे. बापरे, इथं तर बघ ना, मी तर बघितलंच नाहीये. मी आता बघितलं. हा बघ ना. आणि हे तुम्ही बघू शकता, पांढरी रेन लिली कसली भारी झाली. वाव, किती छान ना. खूप कळ्या आहेत बरं का याला पण. हे पहा, तर पावसाळा जसा चालू होतोय तसं रेन लिली फुलाय चालू होती. आणि हे पहा, आता ह्या आमच्या फौजी साहेबांच्या मावशी आहेत आणि माझ्या सासूबाई आहेत. तर ह्या पण आलेल्या आहेत. आता आकाशला जाऊस तर त्या पण आहेत इथं. दुपारी मस्त आराम झालाय. आता चला म्हणलं मी आता आकाशला द्यायला काहीतरी बनवते. आत्याबाई बरोबर थोडेसे गप्पा मारत बसले. त्यानंतर आले किचन मध्ये मी. तर कापण्या बनवायच्या होत्या ना, कापण्या बनवण्यासाठी मी काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला. आता 2 चमचे खसखस, 1 चमचा बडीशोप घेतली, चवीनुसार मीठ घेतले, थोडंसं तीळ घेतले 2 चमचे आणि मोहनसाठी थोडंसं तेल आणि गुळ घेतलाय. तर आपल्याला गोड कसं लागतं त्यानुसार आपण गुळ घ्यायचा. आणि आकाशने चहा ठेवला होता ना, थोडासा उतू गेला होता, आधी ते पुसून घेते मी, नाहीतर गॅस चालू केला ना ते कडक होऊन जातं. आता एका पातेल्यामध्ये जेवढा गुळ होता ना त्याच्या अर्ध पाणी घातले आणि गरम करायला ठेवले. आता ते गरम होतंय तोपर्यंत पीठ मोजून घेते त्याच भांड्यानी. आता आपण जेवढं गुळ घेतलं ना त्याच्या डबल आपण पीठ घ्यायचं असतं, पण आम्हाला गोड थोडंसं कमीच लागतं, त्यानुसार मी पीठ थोडंसं जास्त घेतलंय. आता पीठ मोजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा भर बडीशोप घालते. त्यानंतर चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचंय. आणि तीळ घेतले होते ना आपण 1-2 चमचा, तर ते घालायचे त्याच्यामध्ये थोडेसे. आणि वाटीभर तेल घेतलं होतं मोहनसाठी, तर तेल घातले त्याच्यामध्ये. आणि जी खसखस घेतली होती ना, कापण्यासाठी आपण पिठाची लाटी लाटतो ना, तर ती लाटी लाटल्यानंतर वरतून थोडीशी खसखस लावण्यासाठी मी ती खसखस घेतलेली आहे, त्यामुळे ती नंतर लावायची आता. आणि फौजी साहेब ड्युटीवरून आल्यानंतर लगेच ते बाहेर गेले होते आणि लवकर आलेच नाही ना घरी, त्यामुळे मी रागवले होते. तर इथं लाडीगुडी लावायचं काम चालू होतं बरं का. आता पिठामध्ये तेलाचं मोहन घातल्यानंतर जे गरम करायला ठेवलं होतं ना आपण गुळ आणि पाणी, तर ते गरम झाल्यानंतर थोडंसं थंड होऊन दिलं हलकं मी, आणि त्याला थोडंसं गाळून घेतलं गाळणीने, म्हणजे त्या गुळामध्ये काही असेल खडा वगैरे तर ते निघून जाईल. आता पिठामध्ये गुळाचं गुळवणी घातल्यानंतर ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला, जसं आपण भाकर थापतो ना भाकरीच्या पिठासारखं ते मळून घ्यायचं. आता भाकरी थापण्यासाठी आपण जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा घ्यायचा, किंवा त्याच्यावर थोडा मोठा घेतला तरी पण चालतं. आणि पोळपटाला थोडंसं पीठ लावायचं आणि त्याची मोठी लाटी लाटून घ्यायची पोळपटभर. आता माझ्याकडे हे रोटी मॅट आहे ना, त्यामुळे मी त्याच्यावरच लाटते. आता ते रोटी मॅटवर काय होतं, पटकन चिपकत पण नाही, चपाती भाकरी काय असेल ते अजिबात चिपकत नाही. आणि लाटल्यानंतर मग मी पोळपटावर त्याचे शंकरपाळे किंवा कापण्या पाडून घेणार आहे. म्हणजे काय होतं, मॅटवर जर आपण कापायला गेलो ना चाकूनी, तर ते मॅटच कट व्हायचं, त्यामुळे ती लाटलेली लाटी मी पोळपटावरती घेतली आणि मग त्या कापण्या सगळ्या कट केल्या. आता पहिली लाटी लाटली होती ना, त्याच्यावरती मी खसखस तीळ वगैरे काहीच नव्हतं टाकलं. आता दुसऱ्या लाटीवरती थोडीशी खसखस आणि तीळ घालते आणि लाटण्याने थोडंसं लाटून घेतलं, म्हणजे तीळ आणि खसखस त्या पिठामध्ये आतमध्ये पर्यंत जाईल आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते बाहेर निघणार नाही असं मला वाटलं. पण जेव्हा मी त्या कापण्या तेलामध्ये टाकले ना, तेव्हा ते तीळ सगळे बाहेर निघून आले होते आणि तेलामध्ये मिक्स झाले होते. फक्त खसखसच राहिली होती बरं का पिठाला, म्हणजे कापण्यांना.
तर याचा अर्थ पीठ मळतानाच आपण त्याच्यामध्ये तीळ घालायचे आणि वरतून अजिबात तीळ लावायचे नाही. कापण्याचं पीठ मळताना मी मोहनसाठी तेल घातलं होतं बरं का. त्या जागेवर तुम्ही गावरान तूप पण घालू शकता, पण माझा आकाश आहे ना असा आहे की त्याला अजिबात गावरान तूप आवडत नाही, ड्रायफ्रूट आवडत नाही असा आहे तो. त्यामुळं मी तेलच घातलं होतं मोहनसाठी. आणि तेल घातल्यामुळं किंवा तूप घातल्यामुळं काय होतं, आपल्या कापण्या जास्त कडक होत नाही, एकदम असं मस्त खुसखुशीत होतात बरं का. कापण्यासाठी पिठाची लाटी लाटताना वरतून मी तीळ आणि खसखस लावली होती ना, तर तेलामध्ये ते बरेचसे तीळ निघून आले होते. तर ते सगळे तेलामध्ये तिळतिळत झाले होते आणि थोडेफार त्या कापण्यांना पण राहिले होते, पण छान वाटत होते. आता कापण्या करून झाल्या, बालुशाही करायची राहिली होती, पण फौजी साहेब काय बोलले, दिवसभर तू खूप थकली, आता थोडंसं टेरेसवरती हवेला चल म्हणले आणि बालुशाही तू दुसऱ्या दिवशी कर, अजून एक दिवस आहे म्हणले आकाशला जायला. तर मग सासूबाई आलेल्या होत्या ना फौजी साहेबांच्या मावशी, मग आम्ही सगळे आलो टेरेसवरती थोडंसं हवेला. मस्त गप्पा गोष्टी झाल्या आणि माझ्या मावस सासूबाई एकदम माझ्या सासूबाई सारख्या दिसतात बरं का, म्हणजे सख्या बहिणी आहेत ना, त्यामुळं चेहरा पण सेम सेम आहे आणि बोलणं चालणं सगळं तसंच आहे आणि खूप मायाळू आहेत. माझ्या मावस सासूबाई माझ्याकडे आल्या ना, तर फौजी साहेबांना वाटतं माझी आईच माझ्याकडे आली असं वाटतं त्यांना, म्हणजे सेम ते आईला पाहतात त्यांच्या मावशीमध्ये. तर राजू पण आलेला होता कामावरून ना, तो पण फ्रेश झाला होता, तर तो बोलला चला मी तुम्हाला झाडं दाखवतो आता. तर सासूबाई मस्त झाडं झुडं आपल्या चुली सगळं निहाळून व्यवस्थित पाहत होत्या आणि पाऊस झालेला आहे ना, त्यामुळे झाडं अजूनच भारी झालेत, पण आता पुन्हा जास्त कडक ऊन पडायला लागले बरं का. आणि न्यूजला इकडं तिकडं असं पण सांगतात की ह्या वर्षी पाऊस कमीच आहे, पण काय होते काय माहित, आता पाऊस जर कमी असला तर कसं व्हायचं नाही का. हाच उन्हाळा एवढा कडक गेला ना, असं झालं कधी पावसाळा लागण आणि इकून तिकून पावसाळा लागला ना, तर जास्त पाऊस पण नाही झाला आपल्या इकडं. बाकीकडं भरपूर झाला बरं का, पुन्हा मुंबई तिकडं कोकण हे ते तिकडं भरपूर पाऊस झाला, पण आपल्या इकडं कमीच आहे म्हणावा, असा पाऊसच नाही झाला. आता आपण 2 बेलाची झाडं लावलेली आहेत ना, तर सासूबाई बोलत होत्या की श्रावण महिन्यासाठी तुला बेलाचे पानं घरच्या घरीच भेटणार आहेत, कुठं जायची गरजच नाही पडणार. आता टेरेसवरती पण गवती चहाचे 2 झाडं लावलेले आहेत ना, तर त्यातलं एक सुकल्यासारखं झालं होतं, तर त्या झाडाला आळी लागली की पाणी कमी पडलंय ते व्यवस्थित चेक करून पाहत होता राजू. टेरेसवरती थोडा वेळ मस्त हवेला टाइमपास झाला, त्यानंतर मी आले खाली आणि स्वयंपाकाला लागले. तर सासूबाई आल्या होत्या ना, म्हणलं चला थोडंसं स्पेशल काहीतरी बनवूया ना, तर मग श्रीखंड पुरी आणि भाजी असं बनवणार होते. आता फौजी साहेब आणि सासूबाई हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. सागर गेला होता बाहेर आणि मी एकटीच किचनमध्ये स्वयंपाक करत होते ना, लगेच आकाश आला माझ्याकडे, म्हणला मी तुला काहीतरी मदत करू लागतो. 2 दिवसांनी आकाशला पण जायचं होतं ना, तर त्याला आठवलं ना, तर त्याचं असं मन भरून येत होतं आणि असं झालं त्याला मम्मी बरोबर मी किती गप्पा मारून कितीक नाही. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते ना, कोपरगावला आकाशचं ॲडमिशन झालं इंजिनिअरिंगसाठी, तर कोपरगावच्या बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं की ताई कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं काय, तर ताईंनं कोपरगावमध्ये संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्ससाठी त्याचं ॲडमिशन घेतलंय आम्ही. आणि बऱ्याचशा ताई बोलल्या पुण्याला का बरं ॲडमिशन नाही घेतलं ताई आकाशचं, तर काही ना ताईंनो, आजकाल पुण्याला आहे ना खूप क्राईम व्हायला लागले, आपण काय काय ऐकतो आज न्यूजला ना, त्यामुळे आम्ही थोडंसं घाबरल्यासारखं झालं. मुलगा आपला कधीच घराच्या बाहेर गेलेला नाही, कुठं कधीच आम्ही एक दिवससुद्धा पाठवलेला नाही आणि मग नकोच म्हणलं आपलं बरं इकडं आउटसाईडलाच, आणि कॉलेज पण एकदम निवांत आहे आणि ओळखीचे पण होते बरं का तिथं कोपरगावमध्ये, पण फौजी साहेबांचे पोलीस मित्र आणि ते नाही तर पोलीस स्टेशन जवळ आहे, त्यामुळे मग आम्ही कोपरगावलाच ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. कारण आपले मुलं आपल्याला महत्त्वाचे आहेत नाही का. हिरा आपण दगडात टाका, ढेकळात टाका, काळ्या मातीत टाका, हिरा असला ना तो कुठंही चमकतो, त्याला चमकायचं असलं तर तो तिथंही चमकन, त्यामुळे आम्ही तिकडंच ॲडमिशन घेतलं त्याचं ताईंनो. आता माझं जेवण बनून झालं होतं आणि सगळ्यांनी आम्ही हॉलमध्ये जेवायला घेतलं. तर आजच्या पुरतं इतकंच बरं का ताईंनो. आजचा व्हिडिओ मी तसं एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.